नवरदेव 31चा आणि नवरी 39 वर्षाची, तिच्या संग त्याले लेकरू बी भेटलं. आमच्याकडे त्याले गाई मांजे वासरू म्हणतात. गाय बिन वासरू बी. हा मग झाली की नाही मोठी? नाही, माय खोटं नाही बोलणं, खरं बोलतो. बायको मोठी नाथाचा अभंग आहे. मुसळ घेऊन लागली नवऱ्याच्या पाठी. पटलं काय हे तुम्हाला कदम बाबा? नवऱ्यापेक्षा बायको मोठी पटलं काय? नाही. तुम्हाला का नाही पटलं? कारण तुमच्या काळात मोठी नव्हती. बरोबर आहे ना बाबा? आता आपल्याला पटते की नाही किशोर महाराज? आता मोठ्या झाल्या की नाही? हा. आमच्या इकडे एका 31 वर्षाचा पोरगा 39ची बायको केली त्याला. नवरदेव 31चा आणि नवरी 39 वर्षाची, तिच्या संग त्याले लेकरू बी भेटलं. आमच्याकडे त्याले गाई मांजे वासरू म्हणतात. गाय बिन वासरू बी. हा मग झाली की नाही मोठी? नाही, माय खोटं नाही बोलणं, खरं बोलतो. नवऱ्यापेक्षा बायको मोठी. लक्ष देऊन ऐका. मुसळ घेऊन लागली पाठी. हे लोकाईले खोटं वाटते, या जुन्या लोकाईले. आम्हाला खरंच वाटते, कारण तुमचा काळच राहिला नाही. तुमच्यासारख्या आम्हाला मिशा बी नाही आणि तसं वजनही नाही. वजनदार लोक होते जुने, यायले बायका भेट. चहा कर की लगेच चहा ये. आता तर एका घरी नेलं मला महाराजजी फराळाचं करायला. महाराजांना फराळाचं आण. ते बाई घरातून म्हणे, हा बो आणले थै करतो, सामान आणले मरत नवऱ्याले. हा, त्याला म्हटलं बिन इज्जत या, मले कायले आणलं रे, मला घरी जाऊ देता ना बापा. जुने लोक वजनदार होते, हे म्हातारे लोक. एकाले 2-2, 3-3 बायका असत की नाही? मग 8-8, 10-10 लेकर. हो, आजीले 8 लेकर होते. 8 होतेच ना. मा बाबाच्या लक्ष देऊन ऐका बापू, म्हणलं काय सांग. वजनदार माणसं होते हे जुने माणसं. आता काळ वाईट झाला. मग मुसळ घेऊन लागली पाठी. खोटं आहे काय? खरं आहे. काही लोक मार खातात बायकोच्या हातचा. खोटं नाही सांगत तुम्हाला. हे बेवडे बावडे लोक घरात कोंबे खातात आणि बाहेर येऊन सप्ताहवालेले म्हणतात, हिशोब घ्या, हिशोब. पण याचं ध्रुवपद आहे, बायकोनं नवरा गरवार केला, मनाचा मनोरथ पूर्ण झाला. मग ते बाई कोणती जिनं नवरा गरवार केला? ते मुंगी कोणती जिनं सूर्य गिळला? जेव्हा कोठेच नव्हते काही